गौरवच्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत आणि माझ्यासोबत स्वतः चिन्मय आहे. चिन्मय, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि खरं तर खूप उत्सुकता असेल कारण नाटक आहे. किती नॉमिनेशन्स मिळालेत आणि किती धाकधूक पण आहे? आम्हाला टोटल आय थिंक 9 नॉमिनेशन्स आहेत. बेस्ट नाटक आणि इन्क्लुडिंग सगळीच. त्यामुळे खूप आनंद आहे. आणि जास्त आनंद अशासाठी आहे की माझी पत्नी नेहा ह्या नाटकाच्या निर्मात्यांपैकी एक आहे आणि तिचं पहिलं नॉमिनेशन आहे यावर्षी बेस्ट निर्माता म्हणजे बेस्ट नाटक म्हणून. त्याची जास्त उत्सुकता आहे. चिन्मय, किती मराठी नाटकं तू पाहिली आहेस आत्ता लेटेस्टली, आणि कुठले मराठी नाटक तुला वाटतं की तोडीसतोड आहे तुझ्या नाटकाला तोडीसतोड देऊ शकतं कॉम्पिटिशन? खेदाने असं सांगावं असं वाटतं मला की ह्या वर्षात जी नाटकं आली आहेत त्यातलं मी अजून तरी कुठलं बघितले नाही आहे. म्हणजे मला अस्तित्व बघायचं आहे, मला जरतरची गोष्ट बघायचं आहे, मला चाणक्य बघायचं आहे. म्हणजे मनोज सरांचं बघितलं आहे पण मला तर शैलेश दादाचं चाणक्य बघायचं आहे. सो अशी सगळीच नाटकं ऑन द काय म्हणू आपण त्याला ऑन द लिस्ट आहेत. त्यामुळे आता ती मी लवकरात लवकर बघेनच. एका अर्थी बरं आहे, त्यामुळे मला काहीच माहीत नाही. आपण बरं, खूप नाटकांचे विषयही चांगले चांगले येत आहेत. चिन्मय, कुठलं नाटक अजूनही तुला वाटतं की रंगभूमीवर यायला पाहिजे, तो विषय अजूनही रंगभूमीवर व्हायला पाहिजे? मला असं वाटतं जे लोकांच्या मनातलं आहे ते कुठलंही नाटक लेखकाच्या दिग्दर्शकाच्या ते व्हायलाच पाहिजे. कारण मराठी रंगभूमी समृद्ध ह्या कारणासाठी आहे की जे विषय कोणीही इतर माध्यमांमध्ये मांडायला धजावत नाही ते आपण मराठी रंगभूमीवर मांडतो आणि व्यावसायिक रंगभूमीवर मांडतो. मी गेले 10-12 वर्षातली जर नाटकं पाहिली तर खूप विविध विषयांवरची नाटकं आलेली आहेत. त्यामुळे अशीच समृद्ध रंगभूमी चालू राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी लेखकांची आणि दिग्दर्शकांची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. जाता जाता आणखीन कुठले नवीन विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय? सिनेमाच्या माध्यमातून असू देत, नाटकाच्या असू दे, कुठल्याही माध्यमातून काय घेऊन येतोयस नवीन? ह्या वर्षात एक अभिनेता म्हणून नाटक नक्की करणार आहे. कारण जवळजवळ गेली मला असं वाटतं 2017 नंतर मी अभिनेता म्हणून नवीन नाटक केलेलं नाही आहे. सो मी आता ह्या वर्षी ड्यू आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा चिन्मय. थँक्यू.